नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी नवीन जॉब अपडेट घेऊन आलेली आहे। आरोग्य विभाग भरती 2025 ची नवीन भरती निघालेली आहे। ऑफिशियल नोटिफिकेशन आलं असून फॉर्म भरायला सुरुवात झाली आहे। यामध्ये खूप चांगल्या जागांसाठी जाहिरात आली असून आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत किती जागा आहेत, अर्ज कोण करू शकतो, वयोमर्यादा काय आहे, एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागणार आहे, पगार किती असणार आहे, फॉर्म कोठे भरायचा, अर्ज कधीपासून भरायचा, लास्ट डेट कधीपर्यंत, अशा प्रकारची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, लाईक करा, शेअर करा। चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया। आरोग्य विभाग भरती 2025 ची ही भरती सुरू झालेली आहे आणि कुठल्या जिल्ह्यामध्ये ही भरती आहे? अमरावती या जिल्ह्यामध्ये भरती आहे। पदाचे नाव काय आहे? डॉक्टर्स अँड नर्स या पदासाठी इथे भरती होणार आहे। वेतन तुम्हाला 18,000 ते 75,000 रुपये सॅलरी मिळणार आहे आणि अर्ज पद्धती कशी आहे? ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला इथे अर्ज करायचा आणि परीक्षा न देता मिळेल नोकरी। हो, खरं आहे, परीक्षा न देता मिळणार आहे नोकरी। वॉक इन इंटरव्ह्यू द्वारा तुमची इथे निवड केली जाणार आहे। चला तर मग आपण संपूर्ण सविस्तर माहिती पाहूया। पीडीएफ नोटिफिकेशन सुद्धा इथे पाहणार आहोत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। एनएचएम अमरावती अंतर्गत ही भरती निघालेली आहे। एनएचएम अमरावती 2025 ची भरती आहे। राष्ट्रीय आरोग्य अभियान अमरावती अंतर्गत पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज हे मागवण्यात येत आहे। अर्ज करण्याची तारीख काय आहे? 27 फेब्रुवारी 2025 पर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकता। त्यानंतर बघा, विभागाचे नाव काय आहे? आरोग्य विभाग या अंतर्गत भरती निघालेली आहे। कॅटेगरी काय आहे? महाराष्ट्र शासनाची सरकारी जॉब आहे। वयोमर्यादा तुम्हाला इथे किती लागणार आहे? 18 ते 38 वर्षापर्यंत उमेदवार इथे अर्ज करू शकतात। त्यानंतर मागासवर्गीय वर्गासाठी 5 वर्षाची सवलत सुद्धा इथे देण्यात आलेली आहे। कोण अर्ज करू शकतात? तर महाराष्ट्र राज्यातील उमेदवार इथे अर्ज करू शकतात। त्यानंतर अनुभव आणि फ्रेशर उमेदवार इथे अर्ज करू शकतात का? तर हो, अनुभवाची गरज नाही आणि फ्रेशर उमेदवार सुद्धा इथे अर्ज करू शकतात। अर्ज पद्धती कशी आहे? ऑफलाईन वॉक इन इंटरव्ह्यू द्वारे तुमची इथे निवड केली जाणार आहे। बघा, पगार किंवा सॅलरी तुम्हाला किती मिळणार आहे? इथे 18,000 ते 75,000 पर्यंत तुम्हाला इथे पर मंथ सॅलरी मिळणार आहे। अर्ज फी कशी आहे? खुला प्रवर्गासाठी 150 रुपये आणि राखीव प्रवर्गासाठी 100 रुपये तुम्हाला इथे अर्ज शुल्क लागणार आहे। नोकरीचे प्रकार कसे आहे? कॉन्ट्रॅक्ट बेसिस परमनंट जॉब इथे असणार आहे। निवड प्रक्रिया कशी केली जाणार आहे? मेरिट लिस्ट आणि वॉक इन इंटरव्ह्यू द्वारे तुमची निवड केली जाणार आहे। अर्ज करण्याची सुरू होण्याची तारीख कधी आहे? 12 फेब्रुवारी 2025 पासून इथे अर्ज करायला सुरुवात झालेली आहे। अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे? 22 फेब्रुवारी 2025 पर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकता। अर्ज पाठवण्याचा पत्ता बघा, राष्ट्रीय आरोग्य अभियान जिल्हा कार्यालय, जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय, कॅम्प अमरावती, मेळघाट सेल विभाग या अंतर्गत ही भरती निघालेली आहे आणि अर्ज पाठवण्याचा तुम्हाला या ॲड्रेसवरती अर्ज हा पाठवायचा आहे। अधिकृत वेबसाईट सुद्धा इथे दिलेली आहे। या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही संपूर्ण सविस्तर माहिती पाहू शकता। नोकरीचे ठिकाण कुठे आहे? अमरावती या जिल्ह्यामध्ये नोकरी असणार आहे। बघा, हा पीडीएफ नोटिफिकेशन आहे। राष्ट्रीय आरोग्य अभियान अमरावती अंतर्गत ही भरती निघालेली आहे। कंत्राटी पदासाठी पद भरती होणार आहे। 2024-25 ची ही जाहिरात आहे। राष्ट्रीय आरोग्य अभियान जिल्हा अमरावती या अंतर्गत ही भरती निघालेली आहे। राष्ट्रीय आरोग्य अभियान नवजीवन कार्यक्रमामध्ये अमरावती जिल्ह्यात विविध कार्यक्रमांतर्गत पदासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून इथे अर्ज मागवण्यात येत आहे। अर्ज भरण्यासाठी तुम्ही एलिजिबल असाल तर तुम्ही इथे अर्ज करू शकता। बघा, तुम्हाला काय पात्रता लागणार आहे इथे संपूर्ण माहिती दिलेली आहे। बघा, स्पेशालिस्ट आणि स्टाफ नर्स या पदासाठी इथे जागा आहे। बघा, स्पेशालिस्टसाठी तुम्हाला कुठले कुठले पोस्ट आहेत? बघा, गायनेकोलॉजिस्ट आणि पीडियाट्रिशियन यासाठी इथे पोस्ट आहेत। गायनेकोलॉजिस्टसाठी 2 पोस्ट आहेत। त्याच्यासाठी MD MS गायनेकोलॉजिस्ट तुमचं एज्युकेशन होणं गरजेचं आहे आणि 75,000 रुपये तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे। त्यानंतर बघा, तुम्हाला वर्किंग प्लेस सुद्धा इथे देण्यात आलेले आहे, ते तुम्ही पाहू शकता। बघा, पीडियाट्रिशियनसाठी सुद्धा इथे 2 जागा आहेत। MD पीडियाट्रिशियन तुमचं एज्युकेशन असेल तर तुम्ही इथे अप्लाय करू शकता। त्याचसोबत DCH आणि DNB असेल तर तुम्ही इथे नक्की अप्लाय करा आणि तुम्हाला पर मंथ 75,000 सॅलरी तुम्हाला इथे मिळणार आहे आणि वर्किंग प्लेस सुद्धा इथे दिलेले आहे, तुम्ही पाहू शकता। स्टाफ नर्ससाठी बघा 4 जागा आहेत। BSc नर्सिंग GNM विथ नर्सिंग काउन्सिलिंग रजिस्ट्रेशन असेल तर तुम्ही इथे अर्ज करू शकता। त्यानुसार बघा, तुम्हाला 18,000 रुपये सॅलरी मिळणार आहे आणि इथे वर्किंग प्लेस सुद्धा दिलेले आहे, तुम्ही पाहू शकता। टोटल 8 जागांसाठी इथे भरती होणार आहे। त्यानुसार बघा, इथे तुम्हाला संपूर्ण माहिती दिलेली आहे। वरील प्रमाणे मंजूर पदे असलेली निवड कंत्राटी पदासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात येत आहे। तरी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून मूळ प्रति व छायांकित प्रति स्वाक्षरीसह घेऊन तुम्हाला दिलेल्या ॲड्रेसवरती पाठवायचं आहे किंवा जायचं आहे। 12/2/2025 पासून ते 22/2/2025 पर्यंत तुम्ही 10 ते 5 या सुमारास तुम्ही अर्ज करू शकता किंवा सुट्टीचा दिवस वगळून तुम्ही इथे अर्ज करू शकता।
अर्ज हा ईमेलद्वारे करायचा नाही, तुम्हाला डायरेक्ट ऑफलाईन पद्धतीने इथे अर्ज करायचा. अर्ज स्वीकारण्याचं ठिकाण सुद्धा दिलेलं आहे, या ॲड्रेसवरती जाऊन तुम्हाला अर्ज हा करायचा आहे. उमेदवारांनी सर्वसाधारण सूचना सुद्धा इथे दिलेल्या आहेत, तुम्ही पाहू शकता. बघा, सर्वसाधारण सूचना दिलेल्या आहेत. अर्जावर तुम्हाला अचूक ईमेल ID, मोबाईल नंबर टाकणं गरजेचं आहे. त्यानंतर बघा, डिस्ट्रिक्ट इंटिग्रेटेड हेल्थ वेलफेअर फॅमिली या अंतर्गत तुम्हाला 150 रुपयाचा DD इथे काढायचा आहे. आणि ह्या भरतीसाठी जे पदे आहेत ती फक्त आणि फक्त कंत्राटी स्वरूपाचे आहेत असं सुद्धा इथे सांगण्यात आलेलं आहे. आणि जे तुम्हाला डॉक्युमेंट्स आहेत ते सर्व डॉक्युमेंट्स तुम्हाला इथे जोडायचे आहेत. अशा पद्धतीने ही संपूर्ण माहिती दिलेली आहे, तुम्ही स्वतः वाचून घेऊ शकता. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला PDF लिंक दिली जाईल, तिथे जाऊन तुम्ही संपूर्ण माहिती वाचून घेऊ शकता. त्यानंतर बघा, तुमची निवड कशा पद्धतीने केली जाणार आहे, तुम्हाला मार्क्स कशा पद्धतीने दिले जाणार आहे ही संपूर्ण माहिती इथे देण्यात आलेली आहे. अर्जाचा नमुना सुद्धा इथे दिलेला आहे. बघा कशा पद्धतीने तुम्हाला इथे अर्जाचा नमुना भरायचा आहे ही सुद्धा माहिती मी या व्हिडिओमध्ये देणार आहे. बघा, राष्ट्रीय आरोग्य अभियान जिल्हा परिषद अमरावती अंतर्गत ही भरती निघालेली आहे. आणि हा बघा अर्जाचा नमुना आहे, कशा पद्धतीने भरायचा आहे. तुम्हाला इथे तुम्हाला फोटो चिटकवायचा आहे आणि फॉर्म दिनांक तुम्ही कधी फॉर्म भरताय त्या दिवशीचा दिनांक टाकायचा आहे. आणि कुठल्या पदासाठी तुम्ही इथे अर्ज करताय ते सुद्धा तुम्हाला इथे टाकायचं आहे. तुमचं संपूर्ण नाव आणि संपूर्ण ॲड्रेस सुद्धा तुम्हाला इथे टाकायचं आहे आणि पिनकोड सुद्धा टाकणं गरजेचं आहे. त्यानंतर जन्मतारीख तुम्हाला इथे टाकायची आहे आणि ज्या दिवशी तुम्ही फॉर्म भरताय त्या दिवशी तुम्ही किती वर्षाचे आहेत ते सुद्धा इथे टाकायचं आहे, हे सुद्धा टाकायचं आहे. बघा, जात, मूळ जातीचा प्रवर्ग सुद्धा इथे टाकणं गरजेचं आहे आणि मूळ जाती सुद्धा दिलेल्या आहेत. कुठली जात येते त्यापुढे तुम्ही टिक करू शकता. दूरध्वनी क्रमांक सुद्धा इथे दिलेला आहे. MA आहे नाही ते सुद्धा इथे तुम्ही टिक करू शकता. इथे MA आहे किंवा नाही ते सुद्धा इथे तुम्ही आहे किंवा नाही सांगू शकता. आणि टॅली तर असेल तर तुम्ही इथे टिक करू शकता. त्यानंतर संगणकाचे इतर कुठले कोर्स केला असेल तर ते सुद्धा इथे तुम्ही टाकू शकता. त्यानंतर बघा, तांत्रिक रजिस्ट्रेशन सर्टिफिकेटचं नोंदणी क्रमांक तुमचा इथे टाकायचा आहे. आणि शैक्षणिक अर्हता तुम्ही काय पास आहात, कधीपर्यंत पास आहात आणि अंतिम वर्षात मिळालेले गुणाची टक्केवारी सुद्धा तुम्हाला इथे टाकायचं आहे. आणि शेरा सुद्धा इथे टाकू शकता. त्यानंतर अनुभव सुद्धा इथे तुम्हाला टाकायचा आहे. अनुभव टाकायचा आहे, तुम्ही कधीपासून कधीपर्यंत अनुभव घेतलेले आहेत ते सुद्धा. आणि इथे कालावधी आणि शेरा तुम्हाला इथे टाकायचा आहे. त्यानंतर बघा, इथे अर्जदाराची स्वाक्षरी टाकायची आहे. अशा पद्धतीने तुम्हाला हा फॉर्म भरायचा आहे. हा फॉर्म भरून तुम्ही डायरेक्ट दिलेल्या ॲड्रेसवरती जाऊन सबमिट करू शकता किंवा पोस्टाने सुद्धा तुम्ही इथे अर्ज हा करू शकता. अशा पद्धतीने तुम्हाला हे जॉबबद्दलची माहिती होती. आजचा व्हिडिओ इथेच संपतो. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे कळवा. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.